मुळामध्ये कलम 35A हे 370 खाली असलेल्या अधिकारांचा वापर करूनच टाकलेलं कलम होतं। तर 370 कलम जेव्हा काढून टाकलं, ॲब्रोगेट केलं घटनेतलं, तेव्हा 35A आपोआपच त्याच्यातून बाहेर झालं। केंद्र सरकारने 1954 साली हे जे कलम टाकलं त्याचा परिणाम असा झाला की समानतेचा हा जो हक्क आहे, हा हक्क काही नागरिकांकडून काढून घेण्यात आला, जी गोष्ट योग्य नव्हती असं मत सरन्यायाधीशांनी खुल्या कोर्टामध्ये व्यक्त केलेलं आहे। इथून पुढे 2019 नंतर भारतातला कोणताही नागरिक हा जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो, जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकतो आणि जम्मू आणि काश्मीर सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये इतरांच्या प्रमाणे सरकारी नोकरी करू शकतो। नमस्कार। काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका व्हिडिओद्वारे राज्यघटनेतलं कलम 370 हे कोणत्या परिस्थितीमध्ये टेवाळ्याला टाकलं होतं, त्याच्या तरतुदी साधारण काय आहेत आणि ते जे आता काढून टाकलेलं आहे, ॲब्रोगेट केलेलं आहे, त्याला न्यायालयामध्ये आव्हान देणाऱ्या ज्या 20 पेक्षा जास्त याचिका दाखल झाल्या आहेत त्याची सुनावणी कुठपर्यंत आलेली आहे याची थोडक्यात माहिती दिली होती। तो व्हिडिओ झाल्यानंतर पुन्हा आणखीन काही त्या सुनावणीच्या दरम्यान काही मुद्दे मांडले गेलेले आहेत। तेव्हा या दरम्यानच्या काळामध्ये नवीन काय घडामोडी झाल्या या सुनावणीमध्ये त्याची आपण थोडक्यात इथे माहिती घेऊयात। आता काल आणि आज या 2 दिवसांमध्ये खंडपीठाचे म्हणजे ज्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे त्या खंडपीठामध्ये कलम 370च्या जोडीने घटनेचं कलम 35A हा मुद्दा ऐरणीवरती आला होता। आता हे 35A कलम काय आहे, कशासाठी आहे याची आपण थोडक्यात परत आता माहिती घेऊया। भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्यघटनेच्या नुसार, भारतीय घटनेनुसार जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांमधले 3 महत्त्वाचे मूलभूत अधिकार असे आहेत। एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी मिळाली पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे। दुसरी गोष्ट, भारतात कुठेही संपत्ती मिळवण्याचा, संपत्ती घेण्याचा हा नागरिकांचा अधिकार आहे। आता हा जो मूलभूत अधिकार आहे याच्याबद्दल आपण थोडीशी नंतर सविस्तर मी माहिती आपल्याला सांगतो, पण हा एक मूलभूत अधिकार। आणि तिसरा म्हणजे भारतातल्या कोणत्याही भागामध्ये जाऊन राहण्याचा कोणत्याही नागरिकाला अधिकार आहे। हे जे 3 महत्त्वाचे अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांना पायबंद घालणारा किंवा त्याच्या विरोधात जाणारा असं एक जे कलम होतं ते कलम म्हणजे हे घटनेचं 35A। आता कलम 35A चा 370शी संबंध काय ते सांगतो। मुळामध्ये कलम 35A हे 370 खाली असलेल्या अधिकारांचा वापर करूनच टाकलेलं कलम होतं घटनेमध्ये, नंतर टाकलेलं आहे 1954 साली। आणि ही जी अमेंडमेंट आहे, ही जी दुरुस्ती आहे, ती दुरुस्ती करून त्याद्वारे केलं काय तर जम्मू आणि काश्मीरच्या सरकारला म्हणजे तिथल्या राज्य सरकारला त्यांना असे अधिकार दिले की घटनेच्या 35A कलमानुसार जम्मू काश्मीरचे परमनंट रेसिडेंट, कायम रहिवासी कोणाला म्हणायचं हे ठरवण्याचे अधिकार त्या राज्याला दिले। आणि आता परमनंट रेसिडेंट कोण हे जर ठरलं तर त्याच्याने पुढं काय होणार आहे, तर होईल असं की 35A प्रमाणे तरतूद अशी केलेली होती की जम्मू आणि काश्मीर राज्यापुरतं जर बोलायचं झालं तर जे परमनंट रेसिडेंट ऑफ जम्मू आणि काश्मीर असे आहेत त्याच नागरिकांना फक्त जम्मू आणि काश्मीरमध्ये राहण्याचा, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रॉपर्टी विकत घेण्याचा आणि जम्मू आणि काश्मीर सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरी करण्याचा अधिकार राहील। उरलेल्या नागरिकांना तो अधिकार राहणार नाही, अशी ती तरतूद होती थोडक्यात। म्हणजे काय तर घटनेने समान हक्क हे जे सगळ्या भारतातल्या नागरिकांना बहाल केले होते किंवा सांगितले होते
कबूल केले होते ते समान हक्क, या 3 हक्कांच्या पुरतं बोलायचं तर 35A मुळे त्यांना मिळू शकत नव्हते. त्यांना म्हणजे जे जम्मू आणि काश्मीरचे परमनंट रेसिडेंट नाहीत, त्यांना कायम रहिवासी नाहीत त्यांना, आणि कायम रहिवासी कोणाला म्हणायचं हे ठरवण्याचे अधिकार परत जम्मू आणि काश्मीरच्या राज्य सरकारला दिले होते. आता ही जी अमेंडमेंट आहे ही कधी झाली तर 1954 साली. 1952 साली शेख अब्दुल्ला, ज्यांना शेरे काश्मीर वगैरे म्हटलं जातं, ते शेख अब्दुल्ला आणि त्यावेळचे आपले पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, या दोघांमध्ये एक प्रकारचा सामंजस्य करार झाला, ज्याला दिल्ली करार असं म्हटलं जातं. त्याला धरून, त्या चर्चेला धरून, त्या अनुषंगाने 35A नोटिफिकेशन हे त्यावेळच्या राष्ट्रपतींनी काढलं होतं, जे आत्तापर्यंत चालू होतं. आता ही जी ऑर्डर राष्ट्रपतींनी काढली त्यावेळचे, ती मुळातच कलम 370 खाली असलेला अधिकार वापरून काढलेली होती. म्हणजे काय तर 370 कलम जेव्हा काढून टाकलं, ॲब्रोगेट केलं घटनेतलं, तेव्हा 35A आपोआपच त्याच्यातून बाहेर झालं. आणि मग 35A आता घटनेमध्ये ऑपरेटिव्ह राहिलं नाही. याचा परिणाम काय तर याचा परिणाम असा आहे की आता इथून पुढे 2019 नंतर भारतातला कोणताही नागरिक हा जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो, जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकतो आणि जम्मू आणि काश्मीर सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये इतरांच्या प्रमाणे सरकारी नोकरी करू शकतो, उमेदवार राहू शकतो. या संदर्भामध्ये सुनावणी चालू असताना आपले जे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब, त्यांनी घटनाच्या म्हणजे त्या खंडपीठाचे प्रमुख म्हणून या मुद्द्यावरती एक टिप्पणी केली. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही म्हणजे सरकारने, केंद्र सरकारने, तुम्ही हे जे कलम 35A टाकलं होतं त्या 35A मुळे जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांच्या व्यतिरिक्त इतर भारतातल्या नागरिकांचा मूलभूत अधिकार छिनावला गेला होता, तो त्यांना मिळत नव्हता. आता एक कोणाच्याही मनामध्ये प्रश्न येईल की तुम्ही असं म्हणताना त्यावेळेचं म्हणजे केंद्र सरकार म्हणेल की आम्ही थोडीच होतो त्यावेळेला, 1954 सालची गोष्ट आहे ती. तर तसं नाही, इथे तुम्ही या शब्दाचा अर्थ केंद्र सरकार, जे कोणतं केंद्र सरकार त्यावेळेला असेल ते, पक्षकार या दृष्टिकोनातून ते केंद्र सरकार. तर केंद्र सरकारने 1954 साली हे जे कलम टाकलं त्याचा परिणाम असा झाला की समानतेचा हा जो हक्क आहे, हा हक्क काही नागरिकांकडनं काढून घेण्यात आला, जी गोष्ट योग्य नव्हती असं मत सरन्यायाधीशांनी खुल्या कोर्टामध्ये व्यक्त केलेलं आहे. साहजिकच आता 370, आत्ताच्या सरकारने 370 कलम काढण्यासाठीच हे सगळं केलं होतं आणि त्यालाच चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे आत्ताचे जे आपले सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता, महाधिवक्ता हा शब्द आपण एक सोपा म्हणून वापरूयात त्यांना, तर तुषार मेहतांनी म्हणजे सॉलिसिटर जनरल यांनी सांगितलं की हो, ही गोष्ट बरोबर आहे, त्याच्यामुळे खरोखरच त्यावेळच्या काही नागरिकांचे हक्क डावलले गेलेले आहेत. आता याच्यामधला संपत्ती मिळवण्याचा हक्क जो मी मगाशी म्हटला, हा संपत्ती मिळवण्याचा हक्क हा त्यावेळेला मूलभूत हक्कांमध्ये होता, त्यावेळेला म्हणजे 54 साली. कारण नंतर 42व्या घटना दुरुस्तीनंतर तो मुळातच त्या यादीतून काढून घेतलेला आहे. पण जेव्हा 35A कलम टाकलं तेव्हा हा हक्क मूलभूत हक्कांपैकीच एक होता आणि तो काही नागरिकांना मिळत नव्हता. त्यामुळे आत्ताच्या सध्याच्या सुनावणीमध्ये असं दिसतं आहे, ट्रेंड एकूण असा दिसतो आहे, किंवा जो प्रश्न न्यायालयाने विचारला सर्वोच्च न्यायालयाने, त्यावरून असं लक्षात येतं आहे की मुळामध्ये न्यायालयाला सुद्धा असं वाटतं आहे सध्या तरी की सकृतदर्शनी 35A या कलमामुळे जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भामध्ये घटनेचे 3 महत्त्वाचे मूलभूत अधिकार भारतातल्या इतर नागरिकांकडून काढून घेतलेले होते ते आता रिस्टोर होतील. दुसरा एक मुद्दा जो त्याच्यामध्ये मांडला गेला, जो प्रश्न खंडपीठाने तुषार मेहतांना, सॉलिसिटर जनरल यांना केंद्र सरकारचे वकील म्हणून विचारला, तो प्रश्न असा की जम्मू आणि काश्मीरचं तुम्ही विभाजन केलं हे बरोबर आहे, पण मग आता
हे विभाजन केल्यानंतर जे केंद्रशासित प्रदेश तुम्ही तयार केले ते कायमस्वरूपी तसेच राहणार का? कारण कायद्यानुसार कायमस्वरूपी ते तसं राहणं योग्य नाही असं त्यांचं मत होतं. त्यावर सरकारतर्फे उत्तर असं देण्यात आलेलं आहे की या 2 भागांपैकी जम्मू आणि काश्मीर हा जो भाग आहे सध्या केंद्रशासित असलेला, त्या भागामध्ये लवकरात लवकर परिस्थिती जेवढा लवकर पूर्वपदावर येईल तेव्हा लवकरात लवकर त्याचं पुन्हा एकदा राज्यामध्ये रूपांतर करण्याचा आमचा इरादा आहे. मात्र लडाखचं राज्य होण्यासाठी काही काळ आणखीन लागेल. लडाख अजून काही काळ हा केंद्रशासित प्रदेशच राहील असं उत्तर सरकारतर्फे त्यांना दिलेलं आहे. कारण हा प्रश्न विचारण्यामागे आमचा हेतू काय हे खंडपीठाने आधीच क्लिअर केलेलं होतं की कायमस्वरूपी एखादा प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश राहणं जे आधी राज्य होतं ते हे योग्य नाही. काही काळापुरता अपवाद म्हणून तुम्ही त्याला केंद्रशासित प्रदेश केला तर आम्ही समजू शकतो. पण त्यांनी एक शंका अशी व्यक्त केली की उद्या तुम्ही आसामसारख्या किंवा आणखीन पूर्वोत्तर राज्यांकडचे असे जे काही सीमावर्ती प्रदेश आहेत तिथेही जर हाच नियम लागू केला तर काय करायचं? याला तुषार मेहतांनी उत्तर दिलं की इट विल बी स्ट्रेचिंग टू फार. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे फार लांबचा आणि फार ओढून ताणून केलेला विचार झाला. असं काहीही करण्याचा सध्या केंद्र सरकारचा विचार नाही असं त्यांनी थोडक्यात त्याला सांगितलेलं आहे. तेव्हा आणखीन एक मुद्दा जो त्याच्यामध्ये खंडपीठाच्या मनामध्ये आहे तो प्रश्न जो चौकशीला आला तो असा की हे जे 2 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत एका राज्याचे हे आता कायम तसे राहणार का? तर याचं उत्तर आहे की कायम तर राहणार नाहीच आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. त्यातला एक जो आहे तो नजीकच्या भविष्यकाळामध्ये परत राज्य होईल आणि दुसऱ्याला मात्र राज्याचा दर्जा यायला आणखीन काही काळ थांबावा लागेल. इथपर्यंत सध्या हे 370च्या प्रकरणाची चौकशी येऊन पोहोचलेली आहे. आपण ही चर्चा फक्त एवढ्यासाठी केली की 370 हे एकच कलम आतापर्यंत आपण विचारात घेतलेलं होतं. 35A हा काय प्रकार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम हा काय झाला होता हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण ही फक्त थोडक्यात माहिती घेतली.